नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पाहू शकता बघा, 6 जानेवारीची सर्वात महत्त्वाची आणि मोठी माहिती बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर आहे. 6 जानेवारीची सर्वात मोठी खुशखबर असणार आहे. सर्व महिलांसाठी, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. पाहू शकता बघा, थेट 2100 रुपये तुम्हाला आता वाटप होणार आहे. थेट 2100 रुपयांचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्या संदर्भाची माहिती स्वतः मंत्री महोदयांनी दिली आहे. तर बघा, जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी या ठिकाणी थेट 2100 रुपयांच्या संदर्भाची माहिती दिली. आता हे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर ती खुशखबर आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, कधी येणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2100 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत थेट तुमच्या अकाउंटला, तर ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भरपूर दिवसांपासून महिलांची इच्छा होती 2100 रुपये मिळणार म्हणून. महायुतीने त्या ठिकाणी घोषित केलं होतं, घोषणा केली होती, आश्वासन दिलं होतं, परंतु पैसे 1500 रुपयेच मिळत होते. तर आता 2100 रुपये मिळण्यासंदर्भाचा निर्णय पण झालेला आहे. बघा, 2100 रुपये तुम्हाला आता थेट या ठिकाणी वाटप होणार आहे. तर केव्हापासून येतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच कोणकोणत्या महिलांची नावं जी आहेत ती त्या ठिकाणी रद्द केली जातील, कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये मिळतील ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींना, माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे. पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या, व्हॉट्सअपला शेअर करा, म्हणजे जेणेकरून महाराष्ट्रात सगळीकडे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे. पाहू शकता बघा, 2100 रुपयांच्या संदर्भाचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघा, 2100 रुपये थेट आता तुमच्या खात्यात या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. केव्हापासून जमा होतील ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया. बघा, तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, नेहमीच संपूर्ण माहिती आपण विथ प्रूफ पाहत असतो, म्हणजेच पुराव्याच्या सहित माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. बघा, प्रूफ सहित माहिती आपण देत असतो, कुठलीही खोटी माहिती नाही. तर बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी मिळणार? पाहू शकता बघा, भरपूर दिवसांपासून तुमची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतंय, 2100 रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे की नाही? तुम्हाला वाटतं 2100 रुपये मिळायला पाहिजे तर सर्वांनी 2100 रुपये लिहून पाठवा. बघा, यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला आता 1500 रुपये मिळतात, तर या 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढ होणार आहे. 600 रुपयांची वाढ म्हणजे 600 रुपयांची वाढ तुम्हाला नको आहे का? तुम्हाला वाढ हवी आहे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये रक्कम वाढ पाहिजे असं लिहून पाठवायचं आहे. रक्कम वाढ पाहिजे किंवा 2100 रुपये मिळायलाच पाहिजे असं तुम्ही लिहून पाठवायचे, तरच तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी मिळतील. सर्वात जास्त महिलांची या ठिकाणी 2100 रुपयांची मागणी आहे, म्हणून तुम्ही 2100 रुपये सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. बघा, 2100 रुपये कधी मिळणार? तर फडणवीस सरकारमधील मंत्र्यांचं सूचक विधान. पाहू शकता बघा, सरकारमधील मंत्र्यांचं सूचक विधान आहे. पाहू शकता, जे मंत्री महोदय त्यांनी या ठिकाणी विधान केलेले आहे 2100 रुपये मिळण्याच्या संदर्भात. आता 2100 रुपये तुम्हाला केव्हापासून मिळतील ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. भरपूर दिवसांपासून महिलांची पण इच्छा आहे, महिलांची पण अपेक्षा आहे 2100 रुपये मिळण्यासंदर्भात. तुमची इच्छा आहे की अपेक्षा आहे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. 2100 रुपये मिळायला पाहिजे की नाही? ज्या महिलांना वाटतं 2100 रुपये मिळायला पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा, आणि ज्या महिलांना नाही वाटतं तर त्यांनी नाही लिहून पाठवायचं. ठीक आहे, कारण बघा, तुमची इच्छा सर्वस्वी त्या ठिकाणी आहे, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं 2100 रुपये मिळायला पाहिजे की नाही. कमेंट बॉक्समध्ये फ्री आहे, आपलं कमेंट बॉक्समध्ये आपल्या चॅनलचं तुमच्यासाठी आहे, त्यामुळे तुम्ही लिहून पाठवायचं. ठीक आहे, आता बघा, संपूर्ण माहिती आपण लगेच सुरुवात करूया. लाडकी बहीण योजना. विधानसभा निवडणुकांच्या वेळी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधित नवी माहिती जाहीर केली. आता महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाद्वारे करण्यात आली. पाहू शकता बघा, शासनाद्वारे 2100 रुपये देण्यात येतील अशी त्या ठिकाणी घोषणा किंबहुना आश्वासन जे ते त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. निवडणुकीच्या वेळेस महिलांना आश्वासन देण्यात आलं होतं 2100 रुपयांचं. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीने देखील 3000 रुपयांचं आश्वासन दिलं होतं. महालक्ष्मी योजना राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, परंतु महाविकास आघाडीचं सरकारच आलेलं नाही. महायुतीचं पुन्हा एकदा सरकार आलेलं आहे. घवघवीत यश या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारला मिळालेलं आहे. त्यामुळे महायुती सरकारने 2100 रुपये देण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलं होतं, तर ते पण आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. तर बघा, निवडणुका होऊन सत्ता स्थापना देखील झाली तरीही रकमेसंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने महिला त्या ठिकाणी चिंतातूर झालेल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणावर राज्याचे जलसंपदा मंत्री पाहू शकता बघा, राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. पाहू शकता बघा, माजी महसूल मंत्री पण आहेत राधाकृष्णजी विखे पाटील. त्यांनी या ठिकाणी महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. विद्यमान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे 2100 रुपयाच्या संदर्भात. बघा, स्वतः मंत्री महोदयांनी माहिती दिलेली आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाची आणि दमदार अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. बघा, नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. बघा, नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये राधाकृष्णजी विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केलं. त्यांनी मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 वरून 2100 रुपये होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत असं म्हणत योजनेबाबत मोठी अपडेट दिली. पाहू शकता बघा, 1500 रुपयांचे तुमचे 2100 रुपये होणार आहे. स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. पाहू शकता, स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे माझ्या माता भगिनींना विनंती आहे, तुम्हाला 2100 रुपये मिळायला पाहिजे की नाही? तुम्हाला वाटतं 2100 रुपये मिळायला पाहिजे तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा, 2100 रुपये मिळायला पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतंय, तुमची इच्छा? 2100 रुपये सरकार तुम्हाला आता देणार आहे. स्वतः मंत्री महोदयांनी सांगितले, हे काही मी सांगत नाही, मी लिहिलेलं नाही आहे. संपूर्ण बातमी ऑफिशियली त्या ठिकाणी आहे. त्यामुळे अपडेट महत्त्वाचे असते आणि सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर मिळते. त्यामुळे माझ्या माता भगिनींना माझी विनंती, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि 2100 रुपये तुम्हाला मिळायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी पटापट लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, तर बघा, 2100 रुपयाच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत असं म्हणत योजनेबाबत त्यांनी मोठी अपडेट दिली. स्वतः मंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी. आता बघा, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. निवडणुका होण्यापूर्वीच महिलांना याचा लाभ देण्यात आला. निवडणुकांच्या दरम्यान सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्याबाबत घोषणा केली. महिलांना 1500च्या जागी 2100 रुपये देण्यात येतील असं आश्वासन शासनाकडून म्हणजेच महायुतीकडून देण्यात आलं होतं आणि महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आलेली आहे. त्यामुळे 1500 रुपयांमध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे. कोणत्या महिलांना 600 रुपयांची वाढ नको आहे? सर्वांनाच पाहिजे. म्हणून पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये सर्वांनी लिहून पाठवायचे. पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजेच 2100 रुपये सर्व महिलांना पाहिजे असं त्या ठिकाणी समजणार आहे आणि लवकरात लवकर सरकार पण या ठिकाणी निर्णय घेणार आहे. आता 2100 रुपये केव्हा मिळणार आहेत? बघा, लक्षात घ्या, मार्चच्या महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. सर्व महिलांनी इकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक हा महिना बघा. तुम्हाला वाटेल जानेवारीमध्ये मिळणार आहेत का? तर नाही, जानेवारीमध्ये नाही मिळणार. मार्च महिन्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे, मार्च महिन्यानंतर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 2100 रुपयांची तरतूद होणारच आहे. यावरून आपल्याला स्पष्ट त्या ठिकाणी होतं आहे, कारण स्वतः मंत्री महोदयांनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2100 रुपये करण्याचा निर्णय पण त्या ठिकाणी घेतलेला असेल. त्यामुळे 2100 रुपयांच्या संदर्भात या ठिकाणी जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर आहे, गुड न्यूज आहे. तुम्हाला 600 रुपये आता वाढणार आहेत. 2100 रुपये सरळ तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, 2100 रुपये. तर याची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळते. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला पटपट लाईक करून टाका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत पाठवून टाका. शेअर करायला पण पैसे लागत नाही, फ्रीमध्ये शेअर होतं. सर्वांनी पाठवून टाका. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झालं पाहिजे, सर्व महिलांना कळायला पाहिजे. आता लवकरच तुमचे 2100 रुपये होणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ व्हायरल पण करायचा आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची दमदार अपडेट होती. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.